उच्चरा जन्माचे सार्थक करा. राम नाम उच्चरा जन्माचे सार्थक करा. राम नाम उच्चरा जन्माचे सार्थक करा. राम नाम उच्चरा जन्माचे सार्थक करा. नाम स्मरणे मुनिजन तरले तारक मंत्र धरा. नामस्मरणे मुनिजन तरले तारक मंत्र धरा. नाम स्मरणे मुनिजन तरले तारक मंत्र धरा. नामस्मरणे मुनिजन तरले तारक मंत्र धरा. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम. श्री राम जय राम श्री राम जय राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम श्री राम जय राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. हरि ओम. राम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. राम नाम उच्चरा जन्माचे सार्थक करा. 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 नाम स्मरणे मुनिजन तरले तारक मंत्र धरा. नामस्मरणे मुनिजन तरले तारक मंत्र धरा. नाम स्मरणे मुनिजन तरले तारक मंत्र धरा. नामस्मरणे मुनिजन तरले तारक मंत्र धरा. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री राम जय राम जय जय राम. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः.
शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ईसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार तुम्हा सगळ्यांना. हम्म आता आपला 17व्या दशकामध्ये गेल्या वेळी आपण हे अनुमान निरसन अध्यात्म मार्गातील भ्रम जो वक्त्या जर नीट व्यवस्थित लक्ष देऊन सांगणारा नसेल तर काय भ्रम होतात आणि काय सावधानता बाळगावी हे सांगणाऱ्या ओव्या बघितल्या. त्याच्यामध्ये आत्ता आपण अध्यात्म आणि व्यवहार यांचा संबंध आणि सावधानता कशी बाळगावी या शेवटच्या 3-4 ओव्या आहेत. त्याच्यावर आपण आज थोडं एकदा पुन्हा वेगळ्या दृष्टीनं बघू आणि मग पुढचा समास की ज्याच्यामध्ये आज समर्थ नामस्मरणाचं सहजतेने भगवंताची साधना कशी करायची ते आज समर्थ आपल्याला समजावून सांगणार. तर गेल्या वेळी आपण काय बघितलं की बघा हा जो व्यवहार आहे आपला जो ह्या मानव शरीरामध्ये आपण आलो आजूबाजूला जी सृष्टी आहे तिचा जो व्यवहार चालू आहे त्याच्यामध्ये काही तो नष्ट करायचा नाही आहे. त्याचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करायचा नाही आहे. माझे रागद्वेष कसे बोथट होतील आणि मग ते कसे निर्मूलन करता येणं मला शक्य आहे ते बघायचे. तर ज्या ज्या इंद्रिया जो भोग आहे तो तो करी यथा सांग तो त्याला दिलं पाहिजे. ईश्वराचे केलेले जग मोडिता उरेना म्हणजे ईश्वराने केलेलं जग मोडायचं नाही. ईश्वराने जी हे सृष्टी तयार केलेली आहे गेल्या वेळी म्हणले तसं ते कोणालाही त्याच्या विरुद्ध जाणं शक्य नाही. बघा या भागवतामधल्या ज्या कथा असतात ना ते हे सांगणाऱ्याच असतात की जेव्हा हिरण्यकशिपू वर मागतो की मला अमर व्हायचं आहे तर भगवान म्हणतात ते तर शक्य नाही. ते कोणाला या सृष्टीत जन्माला आला त्याला हे शक्य नाही. तो तर मरणारच. मग तो म्हणतो असं का मग मी काहीतरी असे काही नियमाची तो चौकट बनवतो की म्हणतो हे असं अशा अशा गोष्टी झाल्या की मग मला मरण येणार नाही. भगवंत म्हणतात तुझ्या इज एक संत सांगायचे ही इज अ ग्रेट अटर्नी ग्रेट लॉयर. तर त्यातनं आणखीन मार्ग काढून ते त्या नृसिंह अवतार धारण करतात. तर जे आहे ते भगवंताचे नियम स्वीकारायचं. मग हे लोक काय करतात ते त्यांचा एक आसुरी वेदांत सांगतात की हे म्हणले अवघी भ्रांतीची भूताटकी प्रचिती विण गोष्टी लटकी वेड लागले जे बटकी ते भलतेची बोले तशी आपली स्थिती होते. बघा रावणाने सुद्धा वेदांत सांगितलाय बरं का रामायणामध्ये. त्याला आसुरी वेदांत म्हणतात. तो त्या मंदोदरीला सांगतो की हे सगळं वेदांत समजावून सांगतो तिला. पण ती म्हणते पण तुम्ही ते रामाला मानत का नाही तर म्हणतो ते मला शक्य नाही. तर दुर्योधनाने सुद्धा तेच म्हटलं. हा आसुरी वेदांत आहे तसा आपण करू नये. कारण काय म्हणले बघा हे कशाला उद्देशू नये. वन्य निंद्य एक झाले तेथे काय हाता आले उन्मत्त द्रव्ये जे भुलले ते भलतेच बोले. कारण का म्हणजे सर्व ब्रह्म बोलून बसलोय मग हा म्हणले महापापी भला सगळं एक नाही नाही नाही. व्यवहार मार्गाने जायचं आहे व्यवहार सोडायचा नाही आहे. ते लक्षात घेता समर्थ म्हणतात प्रत्ययाला महत्व आहे. प्रत्यय ज्ञाता सावधान त्याचे ऐकावे निरूपण आत्मसाक्षात्काराची खूण तत्काळ बाणी. बघा हे व्यवहार कसा सोडायचा नाही आहे. आळस कसा मोडीच आळसाला थारा द्यायचा नाही. याचं एक मला उदाहरण आत्ता आठवलं. आम्ही जेव्हा आश्रमात शिकायला होतो तेव्हा असं काही झालं की गुरुजींना थोडं काय त्यांना विमान प्रवासात गेलं की त्यांना काय कानाचे प्रेशरनी हवेच्या दाबाने त्यांना त्रास व्हायचा. म्हणून त्यांनी ठरवलं होतं की विमान प्रवास आता मी एक महिनाभर नाही करणार तिथे आश्रमात राहीन.
मग त्यांना प्रकृती बरी नव्हती त्यांची, इतरही काही बरंच होतं, पण ते म्हणले मी संध्याकाळी दररोज 1 तास मी शिकवेन. त्यांनी मग रामायण घेतलं, असं वेगळं शिकवलं. तर त्यानंतर त्यांना एकाने विचारलं, "अहो, तुम्हाला बरं नाही तर तुम्ही कशाला क्लास घेता?" "हं, नाही नाही नाही" म्हणले. तर ते काय म्हणले, "मी वचन दिलेलं आहे, त्यांनी मला सांगितलंय की साधना जर तुझी नीट चालायची असेल तर म्हणे जोपर्यंत तू आश्रमात आहेस तर 1 तास तरी तू शिकव." बा- मग आता हे त्यांना बहुतेक ते जे रेफरन्स देत होते तर किती वर्षांपूर्वीचा, 30-35 वर्षांपूर्वीचा देत होते. पण ते आता त्याला 50 वर्षांनंतर सुद्धा त्यांच्या वयाला इतकी झाली तरी त्यांनी म्हटले नाही मी शिकवणार. हे प्रत्यय ज्ञाता सावधान, अशा माणसाकडनं त्याचे ऐकावे निरूपण, त्याच्यावरनं मला आठवलं, त्याचे ऐकावे निरूपण. मग असं त्यांचं निरूपण ऐकल्यावर समर्थ म्हणतात आत्मसाक्षात्काराची खूण, तो प्रवास आपला सुरू झाला. तत्काळ बाणे म्हणले वेडे वाकडे जाणावे, आंधळे पाऊली ओळखावे, बाष्कळ बोलणे सांडावे वमक जैसे. मग ह्यानी काय होतं, ते आत्मसाक्षात्काराची खूण तत्काळ बाणे म्हणजे कसं बघा. मी गुरुजींचंच पुन्हा उदाहरण देतो. ते अत्यंत ते तरुण असताना त्यांनी पहिला हिंदी ब्रह्मचारी कोर्स शिकवला. मग आता असं एक तरुण मनुष्य दिसला की त्याला अनेक न विचारता उपदेश देणारे असणारच. तर त्यांना एक जण तिथे सिद्धबाडीला सांगायला आले की हे म्हणे आजकाल हे नवीन मेडिटेशनमध्ये हे नवीन टेक्निक निघालेत, ते तुम्ही तुमच्या ब्रह्मचारींना शिकवा. तर असं आहे, ते संत असतात ना ते अगदी मृदू बोलून त्यांना दुसरी जागा दाखवून देतात. तर ते काय म्हणले, आता त्यांना, आता कोणी असतील मोठे वयस्क असतील काय चांगल्या भावनेनं सांगत असतील, पण ते म्हणले मी तर माझ्या गुरूंनी जे सांगितले ते शिकवणार. तर त्यांना काय म्हणले, हे जे म्हणे तुम्ही नवीन टेक्निक सांगता ते म्हणे वेदांतात त्याला मान्यता आहे का? आणि जर म्हणले असेल तर म्हणे आम्ही वेदांतच शिकवतोय ते येईल. आणि जर म्हणे तुम्ही म्हणाल नाही तर म्हणे वेदांतची मान्यता नसेल तर कशाला शिकवायचं? म्हणून म्हणे आम्ही ते साकोरी बाहेरचं काही शिकवणार नाही. बघा हे हे जाण त्यांची कशी येते, वेडे वाकडे जाणावे, आंधळे पाऊली ओळखावे, बाष्कळ बोलणे सांडावे वमक जैसे. इथे हा समास संपतो. पण हे आसुरी वेदांतापासनं आपण जपायचं. मी बघा एक गुरुजींचं वाक्य आहे. गुरुजींचं वाक्य असं आहे की दुसऱ्यांचे दोष जर दिसत असतील तर अत्यंत तुम्ही त्याला प्रेमाने ते हँडल करा, आणि स्वतःचे दोष दिसत असतील तर मात्र अत्यंत कठोर राहा. हम्म. ते एका रामायण प्रेमी एक जण आहेत, त्यांच्याबरोबर हे बोलत होतो. ते म्हणले हो म्हणे त्यांच्या पण गुरूंनी रामायण, ते रामायणी आहेत, ते म्हणले रामाची 2 विशेषणं आहेत, कृपानिधान. हम्म. तर म्हणले लोकांशी वागताना भगवंत कृपानिधान असतात आणि स्वतःशी वागताना मर्यादा पुरुषोत्तम असतात. तर रामाचं आणखीन एक नाव मर्यादा पुरुषोत्तम पण आहे. हां, म्हणे स्वतःशी वागताना मर्यादा पुरुषोत्तम, लोकाशी वागताना करुणा निधान. आहा, फारच सुंदर. तर हे आत्मसाक्षात्काराची खूण तत्काळ बाणे हे आपल्या बुद्धीत शिरलं, बैठक बसली की आपल्याला वाट चुकायचा धोका नाही. तर इथं आपला समास गेल्या वेळेस संपला. तर आज मात्र जो समास आहे तो छोटा आहे पण फार गूढ आहे. अजपा निरूपण अखंड नाम साधना म्हणजे, आता हातात माळ धरून जप करतो त्याला एक जप करणं म्हणतात. पण हा जप केला असं न करता आपोआप होणं, तो जणू काही आपला जन्मसिद्ध हक्क आहे. तर ह्या दृष्टीनं तर हा समास आहे. आणि ह्याच्या पुढचे समास सुद्धा फार सुंदर, त्याची रचनाच इतकी सुंदर आहे की असं 24/7 स्पिरिच्युअल प्रॅक्टिस एकदा आपल्याला जमली. पण ते जमायच्या आड काय येतं, आपली माझी देहाची संसार दुःखे आड येतात. तर ती त्याच्यामध्ये सुद्धा आत्मसाक्षित्वाची कला बघणारा
हा पुढचा 6वा समास आहे. आणि मग 7व्या समासामध्ये हे सगळं ॲक्सलरेट कुठे होतं तर संत संगतीमध्ये होतं. संत संगतीमध्ये स्वप्रयत्न सुद्धा असतात, पण ते ॲक्सलरेट जगजीवन निरूपण हे पुढचे 6 आणि 7 समास आहे. 5, 6, 7 हे फार सुंदर अशा पायऱ्या आहेत जणू साधनेच्या. मग याच्या पुढच्या समास येतील तेही आपण बघूच. पण ह्या आता 5व्या समासाचं एक नाव असं की सहज परमार्थ साधनेचे गुपित. हां, की आपल्याला सहज परमार्थ साधना साधली पाहिजे. मग त्याचं गुपित काय, तर आपण या समासाची फोड थोडक्यात अशी बघू की ही सहजता आपल्याला पणाला पटण्यासाठी त्यांनी 2 रूपकं रचली आहेत या 1 ते 5 ओव्यांमध्ये. खरं म्हणजे या सगळ्या समासाचा सार त्यांनी पहिल्या ओवीत सांगितलंय की समास ते सार आहे. पण ते 2, 3, 4, 5 या ओव्यांमध्ये त्यांनी 2 उदाहरणं दिली की सहज काय चालतं, तर आपला श्वास सहज चालतो. दुसरं काय सहज असतं आणि जे गोड असतं, संगीत, संगीतामध्ये ते गुण आहेत बघा. सहज असतं, लकेर, आनंदाची लकेर संगीतामधनं येते, ते मधुर असतं. तर ह्या 2 रूपकांनी ते सहजता आणि साधनाची सांगड घालतात. त्यानंतर ते आपल्याला मग ह्या रूपकावर आधारितच एक सहज साधनेचा एक अभ्यास ते आपल्याला 6 ते 13 या ओव्यांमध्ये सांगतात. आणि मग त्यानंतर ही समर्थांचीच खासियत. ते म्हणले साधना सहज आहे, पण ही साधना सहज आहे हे समजायला कठीण आहे. की मी काही एवढं सोपं करून देव कसा मला भेटेल, मला काहीतरी कॉम्प्लिकेटेड केलं पाहिजे. मी मोठं मोठं उद्यापन काहीतरी उत्सव केले पाहिजेत, मोठे समारंभ ऑर्गनाईज केले पाहिजेत, 4 धाम यात्रा केली पाहिजे, मानस सरोवरला गेलं पाहिजे, सगळ्या ठिकाणी गेलं पाहिजे, मग भगवान भेटेल असं काहीतरी माझ्या. ते इतकी सहज आहे. तर म्हणले हां, साधना सहज आहे, सोपी आहे, पण ते सोपी आहे हे पटणं कठीण आहे. असंच हा एवढा समास आहे, 24 ओव्याचा छोटा समास आहे. तर असं आपण बघूया. हं, चला. श्रीराम 21 सहस्र 600 जपा, नेमून गेली ते अजपा, विचार पाहता सोपा सकळ काही. हं. आता मी हे काय आहे, खरं समर्थांवर विश्वास पाहिजे, पण मी उगीचच अमेरिकन मेडिकल काउन्सिल, कॅनडियन मेडिकल काउन्सिल, हार्वर्ड मेडिकल स्कूल का माहीत नाही दुसरं काहीतरी शोधत असताना हे पण शोधलं. तर हे सगळेजण काय म्हणतात माहिती आहे का, हेल्दी ह्युमन बिईंगचा श्वासोश्वास किती चालतो, एक साईट म्हणते 21,000 वेळा चालतो, बाकीच्या 2 साईट म्हणतात 22,000 वेळा चालतो. समर्थांनी 400 वर्षापूर्वी सांगितलं 21,600 वेळा सांगतो चालतो. माझं मला हसू आलं. अरे म्हटलं, ते इतकं सहज आहे, तू कशाला कुठे शोधतो. 21 सहस्र 600 जपा, निमून गेली ते अजपा, विचार पाहता सोपा सकळ काही. श्वास चालतो, तो श्वास प्रश्वास चालतो, तर म्हणले मुखी नासिकी तोंडामध्ये नाकामध्ये प्राण आहे. हे ही ओवी आहे ना, ही अगदी प्रश्नोपनिषदातल्या एका रुचेचं भाषांतरच आहे. तयास ह्या प्राणामध्ये आहे, तयास अखंड येणे जाणे, याचा विचार पाहणी सूक्ष्म दृष्टी. म्हणजे आता समर्थच सांगणार आहेत पुढे, स्वस्थ बसून पहा, विचार करा, आपल्या श्वासावर विचार करा. पण ते हळूहळू ओव्या बघूया, विचार करू आपण. मुळी, आता दुसरं उदाहरण देतो. एक श्वासाचं उदाहरण झालं, दुसरं आता स्वराचं. मुळी पाहता एक स्वर, त्याचा तार मंद्र घोर. तार मंद घोर हे 3 सप्तक आहेत बघा. 3 याच्यामध्ये ते सा हां, त्या घोराहून सूक्ष्म विचार अजपाचा, स रे ग म पद निस,
ते कर्नाटकी याच्यामध्ये सारेगम नाही म्हणत, सारीगम म्हणतात. समर्थांनी या दासबोधामध्ये सारीगम पदनिस सरी मातृका सायास प्रथमस्वरे मातृकास म्हणून पहावे. म्हणजे हे सारेगम पदनिसा हे 7 स्वर आहेत, त्यांच्या 3 लेवल्स आहेत. तर म्हणले त्याच्यामध्ये सा पासून रे पर्यंत 3 मात्रिका तुम्ही म्हणून तर पहा. आणि मग काय होईल, या परे वाचेहून आर्त आणि आरते पश्यंतीच्या खालते स्वरांचे जन्मस्थान ते तेथून उठे. सगळ्या स्वरांचं जन्मस्थान कुठून उठतं, ते या 5व्या ओळीवर आपण थोडा जरा विचार करू, कारण ती थोडी गूढ आहे समजायला. तर इथे काय म्हणतात की हे परे वाचेहून आरते पश्यंती खालते. ते परा पश्यंती तुम्हाला आता आपल्याला माहिती आहे की हे परा म्हणजे त्याचं स्थान. आता हा योगशास्त्राचा विषय आहे, हे मला माहिती नाही, मी आपलं कुठलं वाचून तुम्हाला सांगतोय की परावाणी जी आपण म्हणतो, की जी परमेश्वराची वाणी, त्याचं उगमस्थान नाभीमध्ये आहे. तिथे जो स्वर आहे बीज रूपामध्ये, त्याला ते उन्मेष असंही म्हणतात. त्या नाभीमध्ये. तर हे मग पश्यंतीमध्ये काय होतं, ह्या ध्वनी ह्या परावाणीतनं जेव्हा पश्यंती म्हणजे जो हृदयस्थानात येतो, तेव्हा तो ध्वनी फक्त अर्थरूप असतो, त्याला अजून वाणीचं स्वरूप आलेलं नसतं, फक्त तो ध्वनिरूप असतो, आनंद नुसता ध्वनी असतो. मग नंतर कंठामध्ये मध्यमेमध्ये काही हालचाल झाल्यासारखं नाद, ही म्हणे शब्दाची पूर्व अवस्था आहे. परा पश्यंती मध्यमा, आणि मग त्याचा व्यवहार वैखरीनी जिव्हास्थान भाषा वेगवेगळ्या भाषेमध्ये तसा चालतो. आता मी ज्यांच्याकडे जायचो ज्ञानेश्वरी ऐकायला, तुम्ही अनेकांनी त्यांचं नाव तुम्हाला माहिती असेल, बेलसरे, तर ते एक आठवण सांगायचे की ते त्यांच्या गुरूंबरोबर एकदा कर्नाटकात गेले होते. आणि कर्नाटकामध्ये तिथल्या लोकांना मराठी येत नव्हतं, तर यांच्या गुरूंबरोबर त्यांना फक्त मराठी येत होतं, म्हणून बेलसरे ते इंग्रजीमध्ये भाषांतर करायचे. तर एकदा सांगताना त्यांनी असं काही इतकं गूढ अर्थाचं सांगितलं, तर बेलसरे थोडे थांबले. तर म्हणले मी कसं सांगू. तर त्या बाई ज्या ऐकत होत्या त्या म्हणले आय गॉट इट, आय अंडरस्टूड. मग म्हणले, ते म्हणले त्यांना काही ठीक आहे म्हणले. मग त्या बाई गेल्यावर त्यांनी गुरूंना विचारलं की तिला कसं समजलं आणि तुम्हाला कसं तिला सांगता आलं, तुम्हाला तर त्यांची भाषा येत नाही. तर त्यांच्या गुरूंनी काय सांगितलं बघा, ते म्हणले अरे भाषा जिथे जन्माला येते, ते एकदा हाताशी आल्यानंतर त्याच्याशी संवाद साधता येतो. मग त्याला म्हणे तुझी बोली भाषा यायलाच पाहिजे असा आग्रह का. बापरे. म्हणे भाषा जिथून जन्माला येते, ते एकदा हस्तगत आलं की नंतर बोली भाषा आलीच पाहिजे असा आग्रह का. ते म्हणले तुला समजणार नाही, पण तिला समजलं, त्याला समजायला आधी म्हणले ज्याला समजायला पाहिजे त्याला समजलं. हे गोड असतात आठवणी फार. हा. तर आता बघा, तर हा जे समर्थ आत्ता म्हणले ना घोर, त्याचं स्थान नाभीपाशी आहे. हम्म, हम्म. आणि तो स्वर हृदयामध्ये म्हणजे मध्य सप्तकात तो हृदयापाशी आहे. आणि जो आपण तार सप्तक म्हणतो, तर असं म्हणतात की त्याचा डबल एनर्जी मध्यमाच्या स्पीड त्याचा त्याचं स्थान आपल्या ब्रह्मरंध्र टाळूमध्ये आहे. पण ते असू दे, ते योगाचा विषय आहे, ते असू द्या. पण हे जे त्याचं मेळ मला 14व्या दशकाशी समर्थांचा छान बसला. त्यामध्ये काय म्हणले समर्थ, कवित्व कला, त्यावर आपण थोडा वेळ खर्च केला होता बघा मागे. ते काय म्हणले, अशा तऱ्हेनं कवित्व होऊ द्या तुमचं. ऐसी माळा अंतःकरणी गुंफून पूजा रामचरणी, ओंकार तंत अखंडपणी खंडोच नये. या ओंकार तत्वाशी, या परावाणीशी, जिथं शब्द ब्रह्म नुसतं निर्मळ स्फूर्ती स्थान आहे, त्यालाच आज ते उन्मेष आहे असं जे म्हणले, किंवा परावाणी,
तिथे शब्द आधी मूळ उगम पावतो. हा. आणि मग काय होतं की या घोर मध्यमय सप्तकांमध्ये, कारण जरी आत्ता आपण परावाणीने बोलत असलो तर त्याचं उगमस्थान कुठे आहे? परावाणीत आहे. म्हणून त्याला एक संत त्याला हे नामस्मरणाला ते काय म्हणायचे? रिव्हर्स इंजिनिअरिंग असं म्हणायचे. ते काय म्हणायचे, तुम्हाला परावाणीला तुमचा आत्ता हात लागत नाही आहे, पण म्हणे वैखरी वाणी तुमच्या हातात आहे. तर ती तुम्ही इतकी जपा की तुमच्यामध्ये विचार उठतील, संकल्प उठतील, ते नामस्मरणाबद्दलच उठतील. म्हणजे ती हृदयातल्या स्थानापर्यंत पोहोचेल. मग आणखीन पश्यंतीपर्यंत पोहोचेल, मग आणखीन आतमध्ये पोहोचेल. असं आतमध्ये आहेच आहे. हम्म. त्या हे कसं साधायचं समर्थ आपल्याला युक्ती सांगणार आहे. हा विषय समजायला कठीण आहे. अं, पण याचं हे योगाच्या ह्याच्यामध्ये ते स्थान ही परापश्यंती मध्यमाची सांगतात. पण समर्थ आपल्याला काय सांगतात ते ते 6व्या ओवीमध्ये आहे. आता आपण बघूया. एकांती उगेच बैसावे, तेथे हे समजोन पहावे, अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासी. म्हणजे मूळ ओंकार तंतू खंडू नये अशी माळा तुम्ही जपा, रामचरणी वहा, की जी ओंकार तंतूशी निगडीत असेल. ये एकांती मौन्य धरून बैसे, सावध पाहता कैसे भासे, सोहम सोहम ऐसे शब्द होती. मग एकांतामध्ये आपण बसलो, सावध राहिलो, म्हणजे काय? माझेच यायचे, माझ्या आतमध्ये येणारे विचार, जुन्या आठवणी त्या सगळ्या बंद झाल्या. आता क्षणभर विचार करू, बंद झाल्या की मग काय होईल? माझा श्वास चालतो, तर त्याच्यामध्ये म्हणले सोहम सोहम असा आवाज, म्हणले तो शब्द असेल, त्याला ध्वनी नसेल पण शब्द असेल. उच्चारे विणजे शब्द, ते जाणावे सहज शब्द, प्रत्यया येती परंतु नाद काहीच नाही. बघा, कबीराचं एक भजन आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात, बाजे अनहत ढोल. आहत म्हणजे आघात, म्हणजे आता ढोलवर टिपरी वाजवली त्याला म्हणले आघात केलं. पण कबीर म्हणतात अनहत, आघात न करता ढोल वाजतात. म्हणजे तिथे नाद नाही पण आवाज त्यांना ऐकू येत. ते शब्द सांड, पण हेही शब्द म्हणजे असे अनाहत नाद ऐकू येतोय, पण त्याच्याकडे मी दूर राहून फक्त साक्षी म्हणून बघतोय. हे शब्दही सांडून बैसला, तो ते मौन खरं म्हणले. म्हणजे बघा, मौनाच्या 3 पायऱ्या झाल्या. एक, माझेच येणारे विचार मावळले पाहिजे. मग मन शांत झाल्यावर सोहम आवाज, श्वासावरती आधारित तो शब्द नाद रूपात, नाद नसताना दिसला पाहिजे. आणि तोही शब्द मी साक्षीत्वाने पाहिलं, ते म्हणले तो मौनी खरा, तो मौनी म्हणावा भला. आणि म्हणले योगाभ्यासापाठीमागे लोक इतके का जातात? तर म्हणे योगाभ्यासाचा गलबला या कारणे, कारण इथे अत्यंत सुखाची अवस्था आहे असं योगशास्त्र सांगतं. ते नुसतं पाहणंही. म्हणून ते म्हणले गलबला म्हणजे इतके इतके प्रयत्न का आहेत? तर ह्यासाठी आहे. एकांती मौन्य धरून बैसला, तेणे कोण शब्द झाला, सोहम ऐसा भासला अंतर्यामी, धरिता सो सांडिता हम. म्हणजे श्वास येताना सो, आणि सोडला की तो अहम. अखंडचा त्याला म्हणतात सो हम. सोहम अखंड चाले, सोहम सोहम याचा विचार पाहता बहु विस्तारला. आता हे काय आहे? हे 6 ते 11 समर्थांनी सहज उगेच बैसले, उगेच एकांती बैसावे म्हटलं, पण आपल्याला एकांत बसवत नाही हो जास्ती. त्यांनी समर्थ ठीक सांगू दे. मग त्यांनी 3 आपल्याला इंडिकेटर्स दिले बघा. काय म्हणले? सावध राहावे. ह्या गलबला म्हणजे ह्याच्यामध्ये पुष्कळ काही करण्यासारखं आहे.
आणि याचा विचार बहुविस्तारला आहे, प्रचंड विस्तार आहे. तर संत काय करतात, हे सगळे या 6 ते 11 ओव्या आहेत तर खऱ्या, पण त्याचा सार सांगण्यासाठी एक गोष्ट सांगतात. तर मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो संतांनी सांगितलेली. हां, कारण हा विषय गूढ तर खराच, आणि मला कसा सांगता येईल, पण त्या संतांनी सांगितलेल्या गोष्टीतनं आपल्याला कळेल. हां, तर बरं झालं मला ती गोष्ट आठवली. तर एक काय म्हणले, तर एक आता ह्याचा आठवण आहे. एक संत होते, त्यांचा गुरु त्या शिष्याला त्यांनी सांगितलं, अरे बस, हां, उगच एकांती बैसावे, बस असा, आणि सोहम सोहम असा तो जप कर. आता अर्थात त्या शिष्याला बसवलं नाही, ते संत सांगायचे, ते बसवलं नाही शिष्याला. तर तो दुसऱ्या गुरूंकडे गेला, म्हणलं काय म्हणले हे सोहम सोहम, मला काय कळत नाही, काय सोहम. तर गुरु म्हणले चांगलं आहे, तुला त्यासाठी तयारी करायला लागते. तू असं कर, या सोहम शब्दाच्या पाठीमागे एक दा जोड. हम्म. मग काय होईल? दासोहम. हा, मग तू कर्मयोग कर, तू दास, भगवंताचा दास म्हणून तू सगळ्या क्रिया कर. दासोहम, दासोहम. मग तो करत राहिला. म्हणला ते आता असं एक कर्मयोग म्हणून मी करतोय म्हणायला सोपं आहे, पण मी तर मनामध्ये ॲप्रिशिएशन चाहतो लोकांची. अहो बघा ना, मी किती चांगला कर्मयोग करतोय. अरे तू भगवंतासाठी करतोस तर भगवंत बघत आहेत ना. पण नाही, मला मला माझं सांगतोय, मला तर लोकांकडून ॲप्रिशिएशन पाहिजे असतं. मग मी तर म्हणलो, अरे हे त्यांनी तर सांगितलं दासोहम, तर काय नको. ते आधीचेच खरंच छान होते. किंवा असं म्हणत असताना ते आधीचे गुरु आले. म्हणजे काय दासोहम, म्हणे मी तुला काय सांगितलं होतं. ठीक, दासोहम ठीक आहे, आता म्हणे असं कर, हे दाच्या आधी तू आणखीन एक फक्त जोड. मग काय होईल? सदासोहम. तू सदासोहम असं म्हण. ठीक आहे, आता तू कर्मयोग करून दमला. सदासोहम सदासोहम सदासोहम, तरी काही नाही होतो एवढे दिवस. कर्मयोग करायची. मग पुन्हा दुसऱ्या गुरूंकडे गेला. ते काय म्हणले, ठीक आहे म्हणले, आता हरकत नाही, सदा सोहम असं आहे का, ठीक आहे, आपण आणखीन असं करू, आता पुन्हा एकदा दा लावू. मग तू काय होशील? दास दासोहम होशील. हा, मग दास दासोहम झालास की तू खरा नम्र होशील. आता ही गोष्ट इथेच थांबते बरं का, तर दुसरे गुरु आणखीन पुन्हा येत नाहीत. नाही तर तुम्ही म्हणाल हे असं किती वेळ चालेल. पण तुम्हाला जर लहान मुलांना गोष्ट सांगायची असेल ना, तर असं पुन्हा खूप करू शकतात तुम्ही. पण दास दासो म्हणण्यामागे उद्देश असा की मी दासांचा सुद्धा दास आहे. मग हनुमंतांनी काय केलं? त्यांनी रामाची सेवा केली नाही, लक्ष्मणाची पण केली, विभीषणाची पण केली, सगळ्यांची सेवा केली. दास दासो. तर ही वृत्ती मनामध्ये आली की हे सगळ्या पायऱ्या या 6 ते 11 मध्ये मला शक्य होती. ठीक आहे, आता आपण एवढं सोडू, कारण हा समास, हा ह्या समासातला जो विषय आहे तो पुढच्या समासांमध्ये पण समर्थ हळूहळू सांगणार आहेत. पण हे आपलं ध्येय आहे बघा, हे आपलं ध्येय आहे. हं? ठीक, पुढे चल. मग समर्थ काय सांगतात की हा जो नियम सांगितला श्वासाचा, तो जगातल्या सगळ्यांना लागू आहे. श्वास त्यांचा अखंड चालू आहे. देहधारक ती तुका प्राणी, श्वेतज उद्विजादिक खाणी. मागे आपण 4 हे बघितले होते बघा. श्वेतज म्हणजे घामातून उत्पन्न होणारे, उद्बीज म्हणजे बीज फोडून येणाऱ्या वनस्पती, अंडज अंड फोडून येणारे म्हणजे पक्षी वगैरे, किंवा जारादी म्हणजे योनीतनं गर्भाशयातनं येणारे सस्तन प्राणी. म्हणजे असं की सगळी जीवसृष्टी, सारी खाणी, हे सगळे श्वास, श्वासोश्वास सगळ्यांना कॉमन आहे की नाही. वनस्पती सुद्धा श्वासोश्वास करतात की नाही. हां, श्वासोश्वास नसता प्राणी, कैसे जीती, ऐसे हे अजपा सकळांसी, परंतु कळे जाणत्यासी, सहज सांडून सायासी पडोच नये. आहा. हं.
सहज सांडून सायासी पडूच नाही. हे सहज आहे हा जप. कशाला वेगळे वेगळे सायास करायचे? सहज चालू आहे. सहज सांडून सायासी पडोच नेमी, मुळीच करू नये. मग म्हणले काही उदाहरण द्या आम्हाला, की सहज आहे, माझ्याजवळच आहे, श्वासोश्वास चालू आहे, ते कसं करायचं? मग समर्थ ते समजण्यासाठी आपल्याला एक दृष्टांत देतात. आपल्याला समजेल असा. काय म्हणले, की साधना सहज आहे, पण ते समजायला कठीण आहे. तर मी तुम्हाला समजवून सांगतो. बर, मग काय समजावून सांगितलं? सहज देव असतची असे. पहिल्यांदा आपल्याला बुद्धीला आवाहन केलं. ते म्हणले, मला तुला असा देवाशी दर्शन घडवायचंय की तो आधीच आहे, काही बनवायचा नाहीये कुठे. म्हणले प्रयत्नांनी जो देव मिळवायचा तो सायासे देव फुटे नासे, असा असा देव तुला पाहिजे का, की तो प्रयत्न केल्यानंतर तो फुटेल नासेल? असं निर्मित देव तुला पाहिजे का? निर्मित देव नको. नाशिवंत देवाचा विश्वास आहे ऐसा का म्हणून. ना अ, जो देव नाशिवंत आहे तो कुठला साधकाला पाहिजे? कोणालाच नको. त्याचं एक गमतीचं उदाहरण एक संत सांगायचे, की ह्या प्रयत्न केले पाहिजेत, पण ते सायासे देव फुटे नासे, असा बनाय बनाय बनाया भगवान किसको चाहिए. तर म्हणले एक तो असा साधक होता, काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. मग कुठे ही संस्था जॉईन करा, ह्या मंदिरात जा, इकडे काम करा, त्याचा अध्यक्ष व्हा, त्याचं सेक्रेटरी व्हा, काहीतरी. तर त्याला एका तो शिवमंदिरामध्ये त्याची मनात इच्छा अशी होती, की त्या शिवमंदिराचं जी संस्था होती त्याच्यामध्ये त्याला अ, अ, काय म्हणायचं, ट्रस्टी मेंबर व्हायचं होतं, त्या मंडळाचं मेंबर व्हायचं होतं, त्या देवळाचं. म्हणून त्यांनी देवाला प्रार्थना केली, अगदी मनापासून, देवा मला या मंडळाचं ट्रस्टी बनायचं आहे, प्रार्थना केली. तर शंकर भगवान प्रसन्न झाले त्याला. अ, शंकर भगवान प्रसन्न झाले. म्हणले, देवा मला हे कर, मला ट्रस्टी बनव या मंदिराचं, या संस्थेचं. शंकर भगवान म्हणले, ते तर काही शक्य नाही. ते म्हणले, अरे तुम्ही तर संबंध देव, तुमचं देऊळ तुम्हाला शक्य नाही. तर शंकर भगवान म्हणले, अरे तुला काय सांगू, ते मलाच येऊ देत नाही देवळामध्ये, तुला काय मी त्याचा ट्रस्टी बनवू. त्या कथेचा भावार्थ असा, की या सगळ्या सोपस्कारामध्ये त्यासाठी पैसे जमवा, एवढी आवर्तनं करा, सगळं करा, जेवण करा, याच्यामध्ये खऱ्या देवाकडे लक्ष द्यायला वेळ कोणाला आहे हो? तर ते म्हणले, नाशिवंत हे सगळं आणि जाणार आहे. नाशिवंत देवाचा विश्वास आहे असा कोण आहे? जगदांतराचे दर्शन सहज घडे अखंड ध्यान, आत्म इच्छेने जन सकळ वर्तती. ते म्हणले, अरे खरं तुला सांगू का, आपल्या प्रत्येक या सगळ्या जिवंत प्राण्यांवर त्याच्या त्याच्या आत्म्याची सत्ता चालते. म्हणजे माझ्यावर आत्म्याची सत्ता चालते, काही उदाहरण द्या. तर म्हणले, आत्मयाचे समाधान घडे तैसेची आशन, सांडिले फिटले समर्पण तयाशीच हो. या आत्म्याला सगळं भूक लागलेली असते, त्यालाच सगळं होतं, त्यालाच सगळं समर्पित होतं. तसा बघा, कळत न कळत आपली प्रत्येक क्रिया आत्म्यालाच समर्पित असते. कळत न कळत. ती कशी? ते बघा, समर्थ किती सुंदर सांगताय. अग्नपुरुष पोटी वसती तयास अवदाने सकळ देती, लोक आज्ञेमध्ये असती आत्मयाचे. ते एकदा काय झालं, एका आश्रमामध्ये त्यांचे बरेच साधक ब्रह्मचारी वगैरे होते. तर त्यातला एक जो ब्रह्मचारी, आता असं आहे ते, आपण म्हटलं ना आसुरी वेदांत, तसा एक ब्रह्मचारी काय होता. त्याला काही विचारलं की तो म्हणायचा, नाही नाही मी तर ब्रह्ममय आहे, अमुक आहे. तर सरळ उत्तर द्यायचं नाही. तर ते स्वामींकडे गेले लोक, ते म्हणले, हो तो तो ब्रह्मचारी तर असं सांगतो. हो का? म्हणले, म्हणे त्याला त्याचं शिधा बंद करा, ब्रेकफास्ट लंच बंद करा, मग त्याला भूक लागल्यावर बघा कसा ब्रह्म शोधत जातो ते. ते म्हणले, अग्नपुरुष पोटी वसती तयास अवधाने सकळ देती, लोक आज्ञेमध्ये असती आत्मयाचे, सहज देव जप ध्याने
सहज चालणे स्तुती स्तवने, सहज घडे ते भगवानी मान्य कीजे. समर्थ सांगतात आपली साधना आपण सहज करूया. काय समजा आपल्याला घरी खूप काम असेल, नोकरी धंद्यासाठी आपल्याला आता ट्रॅफिकमध्ये लांब जायचं असेल, प्रवास करायचा असेल, काम जमत नसेल, प्रवासात जप करा, जाता येता जप करा. किंवा आपण जे कुटुंबासाठी जे काम करतो तेच देवाला सांगून करा, देवा या कुटुंब तू मला दिलंयस, हे माझी मुलं बायको काय आहेत, त्यांच्या सेवेसाठी मी अर्थार्जनासाठी जात आहे. सहजता पाहिजे, काही कृत्रिमता नको, असं समर्थांना सांगायचंय. सहज समजा या कारणे. पण आता हे म्हणे सहज समजण्यासाठी लोक हठयोग करतात, काय काय करतात. पण आता म्हणले असं कोणाला एकाएकी समजणे घडत नाही. म्हणजे ही प्युरिटी ऑफ माइंड जी लागते, की हे सहज आहे साधना, त्यासाठी काही वेगळं खूप खटाटोप करायची गरज नाही, हे समजणं फार कठीण आहे. की कठीण आहे, खरंच कठीण आहे, परंतु एकाएकी समजणे घडत नाही. तर आता बघा की आपल्या सगळ्यांना समजेल असं उदाहरण तर समर्थ देतात, की आपलं आपल्यापाशीच आहे. ते पण ते कळायला लागतं की तू आतमध्ये शोध शोध आहे तुझ्यापाशी, कुठे कुठे उठून दुसरीकडे जायला नको. ते साधकांनी कसं त्या शंकर भगवानांकडे मागितलं की मला याचं ट्रस्टी बनायचंय. तर शंकर म्हणले मला ते शक्य नाही. याचा अर्थ काय की ते ते ट्रस्टी बनण्यामध्ये तुझं हित नाही, असं त्यांना सांगायचं. ते शंकर भगवान. तर समर्थ काय म्हणतात बघा. द्रव्य चुकते दरिद्र येते, तळी लक्ष्मी वरी वर्तते. असं असं एक रूपक त्यांनी अध्यारोत रचलंय की पूर्वीच्या काळी आता काय अस्मानी सुलतानी आली, कोणी अचानक सैन्य आलं, असं म्हणून लोक धन त्यांचं कुठे पुरून ठेवायचे. घरामध्येच म्हणा. पण ते काही छोट्या मुलाला माहिती असेलच असं नाही. आणि काय वडील काय म्हणा घरातले कर्ते पुरुष सैन्यामध्ये कधी वारले, पण ते कळायचं नाही. तर म्हणे एक गुरुदेव ही गोष्ट फार छान सांगत. त्यांचा विवेक चुडामणी कॅम्पमध्ये मला जमलं तर ती मी आपण बघू एकदा दासबोध ह्याच्यामध्ये सुद्धा, की त्याच्या ह्या ओवीचं त्या ॲक्च्युली विवेक चुडामणीच्या ओवीचं हे अगदी भाषांतर आहे. आणि समर्थांनी आपल्यासाठी या सगळ्या ग्रंथांचं सार सार आपल्या या समासांमध्ये आणले. ते काय म्हणले, अशी कल्पना करा की कोणाच्या पूर्वजांचं त्यांनी साठवलेलं धन त्या घरामध्येच, त्या अंगणामध्येच खोल पुरलेलं आहे, खाली लक्ष्मी आहे आणि माझा जमिनीवरती व्यवहार चालू आहे. तर पण माझी दरिद्री आहे मी. प्राणी काय करील ते ठाऊक नाही, तर दरिद्र्यापुढे तो काय करेल ठाऊक नाही, काय त्याला सांगायला पाहिजे. तळघरामध्ये उदंड द्रव्य, भिंतीमध्ये गातले हे द्रव्य, स्तंभी तुळवटी द्रव्य आपण मध्ये. म्हणजे त्यांनी कुठे कुठे लपवून ठेवलंय घरामध्ये, घर भिंतींमध्ये वगैरे. पण मला त्या नंतरच्या पिढीला म्हणा काही दुर्दैवाने कल्पना नाही, त्याच्यापाशीच इतकं घर आहे. मग त्यांनी मी काय करायला पाहिजे याचं रूपक ह्यांनी रचलंय. ते अगदी विवेक चूडामणीमध्ये एक जो श्लोक आहे ना, त्याचा अक्षरशः त्यांनी मराठीमध्ये आपल्याला सोपं करून सांगितलं. तर तुमच्यापैकी अनेक जण वेदांताचा अभ्यास करतात मला माहिती आहे. आपण ते श्लोक अगदी सोपा सोपा बघू बरं का. आप्तोक्ति आप्तोक्तिं खननं तथोपरिशिला, पाकर्षणं स्वीकृतिं निक्षेपः समपेक्षते, नहि बहिः शब्दैस्तु निर्गच्छति. तद्वद्ब्रह्मविदोपदेशमनन ध्यानादिभिर्लभ्यते, माया कार्यतिरोहितं स्वममलं तत्त्वं न दुर्युक्तिभिः. आपण अगदी सोपा सोपा अर्थ बघू. काय म्हणले, आप्तोक्ती खननम. आप्त म्हणजे कोणीतरी येऊन मग सांगितलं, समजा त्यांच्या जुने वृद्ध वडिलांच्या दोस्त आले, त्यांनी म्हणलं अरे मला आठवलं आता याच्या वडिलांनी इथे धन पुरून ठेवलंय आणि हा नातू तर इतका गरीब असा. मग त्या आप्तोक्ती झाली, आप्त उक्ती. कोणीतरी गुरूंनी सांगितलं,
त्यांनी सांगितलं माझा खणा, इथे खणा, आपतोक्ती खन्नम, त्या उपदेशांवर अवलंबून आपण खणलं. मग काय केलं, ती शिला उत्कर्षण उपरी उपरी शिला जी शिला आहे ती काढायला लागली. मग ते निक्षेप समपेक्षते, ते सगळं वाळूस माती सगळी बाहेर काढली. हे स्वतः प्रयत्न मला करायला पाहिजे. पण नुसतं धन आहे, त्या गुरूंवर विश्वास आहे, पण मी नुसतंच शब्दाने म्हटलं हे धना, हे जड जवाहीर बाहेर ये, बाहेर ये, तर फक्त हे शब्द उच्चारून ते बाहेर येईल का? नाही येणार. की धनाच्या साठ्या बाहेर आहे, शब्दहीच तो निर्गच्छती, बहिशब्दहीच, तुम्ही नुसते बाहेरून किती जरी शब्द उच्चारले तरी ते बाहेर येणार. त्यासाठी मला स्वतःला प्रयत्न केले पाहिजेत. हा, तद्वत ब्रह्म, तसंच ब्रह्म उपदेश, मनन, ध्यान. बघा हे तीन, हे आधीचे तीन समाज समर्थांनी याच्यात सांगितले. उपदेश, मनन, ध्यान हा क्रम आहे. हां, त्यांनी नक्की लाभ होतो. आणि त्यांनी पण दुर्युक्ती न लभ्यते. ते जर मी उलटा, जो आज म्हटलं आपण आसुरी वेदांत केला, हे माया कार्य तिरोहितम स्वममलम, माझा मल मला काढायचा आहे, तो दुर्युक्ती म्हणजे मी काहीतरी वेडं लॉजिक सांगितलं, दुर्युक्तीने येईल का तो? नाही येणार. तर मग या संदर्भात पुढे म्हणतात, या लक्ष्मीमध्ये करंटा नांदे त्याचे दरिद्र अधिक सांदे. अधिकच ते करुणात्मक दिसतं, पण म्हणले नवल केले परमानंदे परमपुरुष. त्या परमपुरुषाने जणू काही नवल करून त्याला सांगितलं, अरे तू बघ ना, तुझ्या आतमध्ये प्रचंड साठा आहे आनंदाचा, तो इकडे तिकडे कशाला हिंडतोस? मग समर्थ हे सांगतात आपल्याला निगमनाच्या ओव्या या, की अहो जगामध्ये तुम्हाला जे सृष्टीत दिसतं, एक पाहाती एक खाती, ऐसी विवेकाची गती. म्हणजे एक विवेक जो करतो त्याला तो स्वतः आनंद खातो, म्हणजे तो आनंद उपभोगतो. दुसरा नुसताच पाहत राहतो. अशी विवेक केल्याने हे फळ आहे. प्रवृत्ती अथवा निवृत्ती येण्याची न्याय. म्हणजे माझी बाहेर जग शोधायची प्रवृत्ती, सुख कुठे आहे, बाहेर आहे का आतमध्ये आहे? प्रवृत्ती निवृत्ती ह्याला हाच न्याय आहे, विवेकाचा न्याय वापरा. म्हणे अंतरी वसता नारायणे लक्ष्मीस काय उणे. अंतरी नारायण आहे तर लक्ष्मीला काय उणे आहे? ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. हां, लक्ष्मी कोणाची आहे? नारायणाची आहे. मला लक्ष्मी पाहिजे, मग समर्थ सांगतात तुम्ही नारायणाचे पाय बळकट धरा. हां, हे पूज्य गुरुदेवांनी अक्षरशः भाषांतर आहे. आता मिहीर बसले समोर, तुम्हाला सुनीता आणि कस्तुरी माहिती आहेत ना? तर ते हा संवाद मी चिन्मय मिशन कैलास निवासमध्ये सुनीता आणि कस्तुरींनी पूज्य गुरुदेवांना विचारलेला मी स्वतः ऐकलेला आहे. त्या श्रीनीने विचारलं गुरुदेवांना, ते दोघे स्टुडंट होते, यंग होते. त्यांनी गुरुदेवांना विचारलं की शिल्पाला सुद्धा सुनीता माहिती असेल, सुनीता कस्तुरी. हां, म्हणजे त्यांनी गुरुदेवांना विचारलं की इज इट बॅड टू अर्न मनी? तर गुरुदेव म्हणले ऑफकोर्स नॉट, बट म्हणले ओनली ऑन वन कंडिशन, यू अर्न मनी इन नारायणास प्रेझेन्स. हां, आणि त्यांनी जे जे सांगितलं ते फक्त पूज्य गुरुदेवच म्हणू जाणे. ते म्हणायचे लक्ष्मी इज अ लॉयल इंडियन वाईफ. इफ यू जस्ट कॉल हर शी वोंट कम, बट इफ यू कॉल हर हजबंड शी विल कम अलॉंग विथ हर हजबंड. म्हणून म्हणे तुम्ही नारायणाचं स्मरण करा, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरा. म्हणून मला फार वेळा वाटतं पूज्य गुरुदेवांच्या स्वभावामध्ये, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये, वेळप्रसंगी कठोर सांगण्यामध्ये, वेळप्रसंगी विनोद करण्यामध्ये समर्थांचा त्यांचा स्वभाव फार मला साम्य दिसतं. बघा गेल्या समासात समर्थ काय म्हणले, हा सृष्टीमध्ये जो भेद करून ठेवलाय तो ईश्वराच्या त्याच्या वडिलांना सुद्धा जमणार नाही नष्ट करायला. म्हणजे मी त्यांनी वागलं पाहिजे, तो भेद लक्षात घेऊन मी वागलं पाहिजे, हे सांगण्याचा त्यांचा हेतू होता. आता
इथे हा समास संपतो. हा फार मनन करायला लागेल असा समास आहे, पण आपल्याला थोडा वेळ आहे आज, तर आपण असं करू, याचा एक सारांश एक थोड्या वेगळ्या तऱ्हेनं बघायचा का? हां, वेगळ्या तऱ्हेनं संगीतमय सारांश बघू आपण, थोडं वेगळं करू काहीतरी. हं. तर असं या या समासाचा आपण काय सारांश बघितला, की साधना कृत्रिम नसावी, सुलभ सहज असावी, स्वाभाविक हवी. हं. आता भजन करणं, आता कोणाला गायन कला येत असेल चांगलं आहे, पण आता मला जर गायन येते तर उगीचच कशाला गायचं? हं. तुम्ही नामस्मरण करा, तुम्हाला जे येतं ते करा. हं. हं. तर स्वाभाविक हवी, सहज हवी. हं. त्या सहज भावामध्ये मधुरता हवी. मधुरता असते, सहज आहे तिथं माधुर्य असतंच. त्याला नियमितपणा हवा, म्हणून त्यात श्वास, त्याचं उदाहरण, हे दोन रूपकं आपण बघितली. हं. सहज भावात हवी. आणि सहज क्रिया ही जी आपण करू माधुर्यानी, नियमितपणे, ती कायम भगवंताच्या स्मरणात हवी, भगवंताला समर्पित हवी. बरोबर ना? हा समासामध्ये हे आपण बघत आहोत. तर अगदी असंच हे संगीतच, ज्यांना संगीत आवडतं, तर पूज्य गुरुजींची एक रचना आहे. ते म्हणले, माझं जीवन म्हणजे संगीत, मी जीवनाकडे म्हणे संगीतमय दृष्टीनं बघतो, असं गुरुजी एकदा म्हणले. तर काय म्हणले, आपली जशी दृष्टी असते ना, तशी सृष्टी भासते. हम्म. तर म्हणले, गुरुजी म्हणतात, मला जीवन संगीतासारखं वाटतं. गुरुजी म्हणतायत की कर्म म्हणजे या संगीताच्या नोट्स असतात ना, सा समर्थाने सांगितलं, सारे गम पदनिसा, या नोट्स आहेत. आणि या नोट्सचा समूह, आता माझ्यासमोर कल्पनाताई बसल्यात, त्या संगीत जास्ती शिकल्यात त्यांनी. त्या नोट्स म्हणजे एकत्र काही नोट्स आणून त्याचा एक राग बनतो, नाही का? तर राग बनतो. ठीक आहे. मग मग कर्म म्हणजे स्वर जर उत्तम असेल, तर तो राग किंवा जी रचना फल, त्याचं गूंज म्हणतात त्याला हिंदीमध्ये, ते मधुर असेल. जसं आता आपण देवळात जातो, घंटा वाजवतो, टन, मग तो टन वाजत राहतं, तो नाद घुमतो, त्याला म्हणतात गूंज. तर ती गूंज मधुर असेल, जर कर्म मधुर असेल तर. पण ही रागाच्या ज्या रचना आहेत, त्यांचा पण एक आपापला स्वभाव असतो. काही राग सकाळी गायचे असतात, काही ना त्यांचा काही वेगवेगळ्या भावानुसार त्या राग असतात, अनुभवानुसार. काही अनुभव शांत असतात, काही राग कारुण्य रूप असतात, काही हास्य असतात, काही रौद्र असतात. असे वेगवेगळे रागांचे पण प्रकार आहेत. काही राग खूप शांत हळू असतात, त्यांना दरबारी राग खूप हळू आहे. तर असे वेगवेगळे आहेत, त्यांची गती आणि लय. काही आज समर्थ म्हटले ना, तार मंद्र सप्तकात, हळू गा, विलंबित, मध्य, द्रुत, असे असतात. पण या सगळ्या रागांमध्ये काय सारखं आहे? षड्ज समान आहे. सर्व रागांमध्ये षड्ज जो आहे तो समान आहे. तर गुरुजी आपल्याला प्रश्न विचारतात मननासाठी, की तसा आपल्याला आपल्या जीवनाला व्यापून असलेला षड्ज कुठला? आपण आपापला विचार करायचा, की सगळ्या आपल्या जीवनाला व्यापून असलेला षड्ज कुठला? तर हे सार आहे. हे सार सांगणारी गुरुजींची रचना आपण ऐकूया. त्यांच्याच आवाजात ऐकू. ठीक आहे. पण हे काय माहिती आहे काय, माझी वेळ प्रसंगी केलेलं रेकॉर्डिंग, ते रेकॉर्डिंग म्हणून त्यावेळी रेकॉर्डिंग काही छान नाही केलं. तुम्ही जरा आवाज तुमचा मोठा करा. ते खूप, त्याला तबला वगैरे काही नाही आहे, पण तुम्हाला आवडेल हे. आणि त्यात आजच्या समासाचा सारांश पण आहे. आणि तो गुरुजींच्या तोंडून ऐकण्यासारखं माधुर्य आणखीन वेगळं काय आहे? ठीक आहे. जीवन है संगीत मनुज का, जीवन है संगीत, कर्म ईश्वर है स्वर संयोजन, राग अनुभव विविध विनिर्मित, जीवन है संगीत. कर्म ही स्वर है, फल है गूंज,
कर्म ही स्वर है, फल है गूंज, स्वर सुंदर तो गूंज मधुर है, स्वर सुंदर तो गूंज मधुर है, जीवन है संगीत। राग विविध के विभिन्न रस हैं, राग विविध के विभिन्न रस हैं, भाव यथा हो तथानुभव है, भाव यथा हो तथानुभव है, जीवन है संगीत। शांत करुण श्रृंगारिक वत्सल, शांत करुण श्रृंगारिक वत्सल, अद्भुत हास्यवारौद्र भयानक, अद्भुत हास्यवारौद्र भयानक, जीवन है संगीत। जीवन गति के ताल विचित्र है, जीवन गति के ताल, लय विलंबित मध्यम द्रुत है, लय विलंबित मध्यम द्रुत है, जीवन है संगीत। मनुष्य का जीवन है संगीत। सब रागों में षड्ज समान है, सब रागों में षड्ज समान है, जीवन राग में वह भगवान है, जीवन राग में वह भगवान है, जीवन है संगीत। जीवन पूर्ण है पूर्ण ब्रह्म से, जीवन पूर्ण है पूर्ण ब्रह्म से, मन बुद्धि लीन हो पूर्ण ब्रह्म में, मन बुद्धि लीन हो पूर्ण ब्रह्म में, मन बुद्धि लीन हो पूर्ण ब्रह्म में, जीवन है संगीत। मनुष्य का जीवन है संगीत, जीवन है संगीत, जीवन है संगीत। बघा हे 7 कडवी त्यांनी 7 रागात रचले. जय जयवंती आहे, केदार आहे, दरबारी आहे आणि शेवटचं हे त्यांनी यमन रागात रचले. ते म्हणले मी यमन रागात अशासाठी रचलं की यमन राग पूर्ण राग म्हणून ओळखला जातो. तर यमन राग असं ते सहजता, मधुरता, नियमितपणा आणि ब्रह्माला मनबुद्धी ब्रह्मामध्ये लीन होण्यासाठी आपली साधना असावी असं सांगून हा समास संपतो. तर आता आपण पुढच्या सोमवारी भेटू. तर आता मी इथे थांबतो. मग आपण प्रार्थना म्हणू. मग काही प्रश्न असतील तर आपण बघू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. Thank you.